मग राहुल शेठ कुठे गेलते काल तुम्ही? अबे मी का काल पोरगी पाहायला गेलतो. मग आली का नाही पसंत? हा म्हणजे बरी होती, ठीकठाक आहे. पाहू आता घरचे काय म्हणतात तर. बरं बरं असू दे. आता निवडणूक येत आहे ना बे, मग कशी येऊन राहिली रे बा? मग चालून येऊ राहिली, पळून येऊ राहिली. अबे झाकण झुले, 20 तारखेला मतदान आहे आणि 23 तारखेला त्याचा निकाल आहे असं मी तुला सांगणार होतो. आता निवडणूक येत आहे म्हणजे का ते का त्याला का पाय आहेत का लेका? चालत येत आहे, पळत येत आहे, काही म्हणतो लेका तू. आता तारीख बदलून राहिली म्हणजे निवडणूक जवळ जवळ येऊ राहिली. आता आजची तर 18 तारीख आहे, आता 19 तारीख आणि 20 तारीख 2 दिवस तर राहिलेले का आता. बरं बरं मग सांग, मग आता तूच सांग आता मला की मग कोणाचा जोर आहे बरं? कोणाचा आहे महाराष्ट्राचा कौल? कोणाकडे जाईल? हा कोण मारील बाजी? मग काय वाटते तुले? आता ते जोर कोणाचा आहे, महाराष्ट्राचा कौल कोणाकडे आहे, कोण कोणाला मत देईल ते तर आपण नंतर बोलू. म्हणजे मी सांगतो तुला नंतर, पण त्याच्या आधी काही गोष्टी आहेत त्या ऐकून घे मग तू पहिले. आणि कसं आहे माहिती आहे का, आता निवडणुकीले लोक येतात आपल्या दारासमोर, तर मग आता त्याले पाहून आपल्याला बोला लागते. आता काँग्रेसवाले लोक आले तर त्याच्याकडून 2 गोष्टी, भाजपवाले आले तर भाजपकडून 2 गोष्टी, अजून कोणते तिसरे आले तर तिसऱ्याकडून 2 गोष्टी. आपण काही असं शिल्लक बोलायचं नाही. हा आचारसंहिता लागू आहे पाहिजे. अजून एक तुले सांगतो बाबू, ऐक आता, आणि त्यात बी आपला लय फायदा आहे. आता जो येईल त्याच्यासमोर चांगलं बोलायचं, त्याला म्हणायचं मी तुलेच वोट देईल, तुलेच वोट देईल. हा मग तुला जरासा 2-4 नोटा बी देते तो, आणि जरासा मग तुले प्याली बी देते, जरासा एक चपटी. हा तुझे भागून जाते, मग काही टेन्शनच नाही, मस्त. मग अबे गण्या मला सांग, आता असे निवडणुकीले पैसे घेणं, कोणाकोणाचे पैसे घेशील का तू? हा त्याला वोट देशील नाही वोट देशील? अबे यायचं जाऊ दे तिकडे. हे काय आज आहे उद्या नाही, कोणती बी पार्टीला आपल्याला काही करायचं नाही आहे. सारे सारखेच आहेत, सारे एकाच माळेचे मणी आहेत. आता जो विकास करेल तोच येईल. हा पण आता मला सांग, तो वर बसेल आहे ना, तो वर बसून पाहते आपल्याला. म्हणजे खोटे धंदे कराव नाही माणसानं. अरे राहुल शेठ, 5 वर्षातून एकदा संधी येते. हे तसे तुझ्या दारात कोणी येतात का? पाय बरं हे. सांग बरं, कोणते हे जे आमदार खासदार ह्याचे काही निवडणूक होतात, नगरसेवकाचे निवडणूक होते, हे येतात का? सांग बरं तुझ्या दारात. 5-5 वर्षात येत नाहीत, पाहत नाहीत. त्या गल्लीत थुंकून तुझ्या रस्ता खराब झाला का, नळ तुटला का, काय झालं, काही घेणं देणं नाही त्याले. बस निवडणूक आली की तुझ्या दारासमोर आले ते पोस्टर घेऊन आणि ते काय पाम्पलेट घेऊन येतात आणि मग मागतात मतदान आपल्याला. मग येते संधी तर घ्या मग सोनं करून. आता पाय, आता तू म्हणतं ठीक आहे तुझं की बा पैसे घ्यायला नाही पाहिजे. आता मला सांग, याच्याजवळ पैसा कुठून येते? अरे आपलाच पैसा आहे तो. जनतेच्याच पैशानं सारं लुटमार असते याची. जनतेच्याच पैशानं गौतमी पाटीलले नाचवतात हे. एवढ्याला सभा घेतात, याच्याजवळ पैसा येते कुठून? हे कोणत्या कष्टाची कमाई करून राहिले? आपल्याच टॅक्स वाढवतात, आपल्याला सरकारला द्यायला लागतं, आणि तोच पैसा हे अशा कामासाठी वापरतात. मग येते संधी तर घ्यायची लुटून, काही टेन्शन नाही घ्यायचं. मत कोणाला द्यायचं बे? आता कसं आहे माहिती आहे का, पैसे घेतल्यावर बी मतदान करणं हा आपला हक्क आहे भाई. मतदान करायला जायचंच राहुल शेठ. मतदान नाही केलं तर मग कसं, मग तर भारतात राहणंच म्हणजे मग तुले काही कामाचं नाही आहे. मग तू बिलकुल चाललाच जाय भारताच्या बाहेर. भारतात मतदान करणं हा जन्मसिद्ध हक्कच असला पाहिजे सगळ्याचा. आणि सगळ्यांना मतदान केलंच पाहिजे. आणि कसं आहे माहिती आहे का, हे लोक पैसे देतात म्हणून त्याला मतदान नाही करायचं. आपल्याला जे वाटते, जो विकास करते, तुला वाटते की बा आता नाही हा माणूस चांगला आहे, हा माणूस काही करणार नाही, भांडणं भिडणं असं जे काही, जो माणूस सगळा विकास करेल, सर्वांगीण विकास करेल, त्याला ते मत द्यायचं. आपलं मत असं विकायचं नाही फुकटात कोणाला बी. आवले का? चांगली आयडिया आहे का? मला पटली का आयडिया गण्या तुही? मग मी बी असाच करतो का? जमलं भाऊ, 1 नंबर. आता राहुल शेठ तुम्ही शिकले, आता काही विषय नाही ना भाऊ. अबे पण मग आता मुख्यमंत्री कोण होईल रे बा? 2024चं आता मतदान आहे. आता कोण होईल बरं मुख्यमंत्री? कोणाला देईल जनता निवडून? तू का असे प्रश्न विचारतो का राहुल शेठ? मग मला राग येते का? आणि म्हणजे त्या प्रश्नाला काही शेंडू बुडी काहीच नाही आहे का? मला माहित असतं का मुख्यमंत्री कोण आहे, कोण होणार आहे, कोण सत्तेत येणार आहे, कोण खुर्चीवर बसणार आहे. कायले निवडणुका घ्यायला लावल्या असत्या का म्या? सांग बरं का? मस्त सांगून दिलं असतं. कायले त्या आमदाराला इकडे तिकडे प्रचार करायला फिरवलं असतं. कायले देशाचा पैसा वाया गमावला असता सगळ्या फालतू गोष्टीत. मी जास्त सांगू का? कायले 20 तारखेची वाट पाहिली असती आपण. आता 20 तारीख होऊ दे, 23 तारखेला निकाल लागू दे, समजूनच जाईल कोण बसते मुख्यमंत्र्याच्या खुर्चीत. आता माई बायको तर बा काँग्रेसच्याच इकडे जास्त तिचा जोर चालला. काहून तर म्हणते ते आता महालक्ष्मी योजना आणणार आहे म्हणते, या लाडकी बहीण सारखी. मग त्याच्यात म्हणते आता हे भाजपवाले 1500 रुपये देऊ राहिले, तर ते म्हणते 3000 रुपये देतात. मग आता बाया तर तुला माहिती आहे किती लालची आहेत तर.
ते 1500वरून 2100 रुपये देता म्हणतात बीजेपी वाले, पण आता हे 3000 म्हणतात. तर मग आता माई बायको तर म्हणते बा मी काँग्रेसलाच वोट देतो म्हणते, त्याइलेच निवडून आणतो म्हणते सत्तेत. आता राहुल शेठ ते तसंच असते. आता सगळ्याचे विचार वेगवेगळे असतात. आता माया बायकोचे वेगळे विचार, तुझ्या बायकोचे वेगळे विचार. आता माई बायको म्हणते महायुतीवाल्यांना 1500 रुपये दिले, त्याच्या आधी म्हणते काँग्रेसवाल्यांना काऊन नाही दिले म्हणते 3000 रुपये, असे म्हणते ते. मग आता म्हणते येणं जर दिले म्हणते काही तर मग मी येईलच वोट देतो म्हणते, मला त्याच्यावर भरोसा आहे म्हणते. त्यानं माझ्या खात्यात दिले म्हणते बा 7500 रुपये. ते म्हणते नोव्हेंबर महिन्याच्याच समजा नोव्हेंबर महिन्याचे बी पैसे आताच देऊन दिले. तर मग कसं आता ते प्रत्येकाचे विचार राहतात. कोणी काँग्रेसला देते, कोणी भाजपला देते, कोणी अजून तिसरा कोणता पक्ष असेल त्याला देते. त्यात तिला अजून एक असं वाटते की बा काँग्रेसवाल्याने तिचे पैसे बंद करून टाकले तर 1500 रुपये. मग कसं आता तिला 1500 रुपये भेटतात. तर मग कसं आता मस्त दिवाळीला जाऊन आली ते, तिचे पैसे जमा झाले ते 7500 रुपये आलते की नाही आता. तर मग मस्त दिवाळीला गेली, बम मजा केली तिने तिकडे. मस्त आईच्या घरी गेली ती तिच्या, मग आली मस्त शॉपिंग बिपिंग करून. तिला वाटते मग काँग्रेसवाल्याने पैसे बंद केले तर हे मस्त तिला भरोसा बसत नाही ना. आता हे कसं प्रत्येकाचे विचार असतात. हे काय असं सारखे विचार थोडी असते. तिचे विचार वेगळे आहेत बा. आता आपण काय म्हणा, मी बायाला सांगतो बा की अरे बा तुम्ही जे काही कोणाला मतदान द्या, असं काही नाही. कोणताच पक्ष कसं हे काही नसते. तुम्ही ज्याला द्यायचं त्याला द्या ना. तो प्रत्येकाचा अधिकार आहे. मतदान करणं कसं हा प्रत्येकाचा अधिकार आहे आणि ते प्रत्येकानं केलंच पाहिजे. मग असं गावभरात बोंबलत बसू नका ना की मी याले मतदान केलं त्याला मतदान केलं. ते गुप्त मतदान असते ना. आपली गुप्तता पाळा माणसानं. त्याला डोकं फोडू सांगतो मी त्याला, पण ते काही ऐकत नाही. तुला माहिती आहे बायाच्या पोटात काही गोष्ट पचत नाही कोणती. 2-4 होता बाया बसल्या माझ्या दारात समोर बसल्या की हे गप पटापट काय टपर करत राहतात देव जाणे. आता मग मी याला दिल बाईन त्याला दिल बाईन, याला देत नाही त्यालाच देत नाही, काय मला काही समजत नाही बाई. का रे आता ते बायाचं जाऊ दे, त्याचं तर बरं आहेच ते. अरे बेवड्या लोकांची जे पेणारे लोक आहे बेवडे हे, याची त्याला का मजाच आहे का. आता या पक्षाजवळून दारू, त्या पक्षाजवळून दारू, याची दारू पितात त्याची दारू पितात. याला काही मतदान करतात नाही करत देव जाणे यार. देवालेच माहीत आता हे काय करतात काय नाही. पण यायची का मजा झाल्या खाया पियाची मस्त. पार्ट्या मटन बिटन जे काय असेल ते मस्त. धाब्यावर मस्त पैसे घेणं, कार्यकर्ता जोडून जाणं मस्त. MLA कडून पैसे घेतात मस्त. असं हॉटेलीत जातात, खातात पितात मस्त. बम मजा चालू आहे. सुधारले पण बा ते घेतात, सुधारलेच बिलकुल. म्हणजे असे जाळे झाले असे. दारू पिऊ खाऊ मस्त मटन. बापा ते काय सांगायची गोष्ट आहे का राहुल शेठ. पिया खायचा तर बिलकुल असा झकास माहोल आहे आता. अरे हे पोतं भर दारूच्या बाटल्या, पोतं भर पैसे असतात का या आमदाराच्या गाड्यानं. हे वाटतात इकडे तिकडे. हे कार्यकर्ते आणतात ना मग हे पैसे बिशे म्हणा, दारूच्या बाटल्या बिटल्या जे काय असतात समजा आणतात हे इकडे, आणि या कार्यकर्त्याला वाटतात. मग हे पाय नाही, ह्याची मजा असते सारी मस्त. आता तो बेवळा बाबा तो पाहिला नाही का गावाच्या शाळेजवळ बसते तिथं. तो काय म्हणते म्हणते सब कुछ मिल रहा बोलते साहेब मेकू. हो म्हणते दारू मिल रही बोलते, माल मिल रहा बोलते, सिगरेट मिल रही बोलते. सांगा बटे तर कसं म्हणजे सगळं म्हणजे मजा आहे ना त्याची, मजाच आहे. आता ते दारू मिळते पैसे भेटते हे, अरे हे ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही याचा, देऊ दे म्हणा त्याईले. पण त्याईले म्हणा जराशे आता हे थंडीचा मोसम आहे, जराशे ब्लँकेट द्या म्हणा बा कार्यकर्त्याले म्हणा. जरा आता इकडे तिकडे लोकांच्या घरी वाटा म्हणा ब्लँकेट जरा. काय मरणाची थंडी पडलेली का. मोठ्या गोष्टी काय करू आला का तू राहुल भाऊ, राहुल शेठ. अशा मोठ्या गोष्टी काही करू नका. यासले ब्लँकेट देतात का लेका हे माणसाईले. या गोष्टी जरा सस्त्या असतात. जर देशीचा कठोरा 30 रुपये 90 रुपयाचा भेटते, तेवढा तेल ते खुश करतात. आता ब्लँकेट द्यायचं म्हटलं तर हजार रुपयाचं ब्लँकेट कोण दिल बे. राहुल शेठ मला सांगा बरं तुम्ही. मरीन नाही का तो नेता बरं ते वाटू. आता राहुल शेठ मी तुमचा मित्र, मला तुम्हाला सांगणं काम आहे. मी तुम्हाला सांगत असतो 10 वेळा किंवा मतदानामध्ये कसं वागायचं माणसानं, कसं राहायचं, कसं म्हणजे नेत्यासंग बोलायचं. तरी तुम्ही भूलूनच जाता. आता तुम्हाला डबल एकदा सांगतो. आता काही काळजी करू नका तुम्ही. तुम्हाला 2-3 वेळा सांगावंच लागते. आता त्याच्यासंग कसं वागायचं म्हटलं तर मग झुंडमध्ये ज्या गोष्टी चालू आहेत तसं आपण माणसानं वागायचं. त्याचे ते म्हणतील तसं वागायचं. आता भाजपवाले बोलून राहिले तर भाजपवाल्याकडून बोलायचं, काँग्रेसवाले बोलून राहिले तर काँग्रेसवाल्याकडून बोलून जायचं. फक्त कोणाच्या विरोधात बोलायचं नाही, कोणाला मारा बिरायचं नाही, काही असे शिल्लक धंदे करायचं नाही. आपल्याला ज्याला मत द्यायचं त्याला मत द्यायचं, पण आपण जे समोर असतील त्याच्यासोबत गोड बोलायचं. ते असं पक्षापेक्षाचे कोणत्या पक्षाचे शर्ट बिर्ट घालून फिरायचं नाही, गळ्यात ते छापी बिपी घालून असं फिरायचं नाही. लोक म्हणतील अरे या पक्षाचा आहे, तू दुसरीकडे गेला की मारतील ना लेका तुले. समजला का राहुल शेठ तुम्हाला. मुद्दा नंबर 1 असा आहे आपला की जिथे जशा गोष्टी चालू आहे तशा गोष्टी करायच्या. जो पक्ष समोर त्याच्या गोष्टी गोड.
तुम्हाला काय मत द्यायचं ते जाऊ द्या, पण तर ते भांडणं बिळणं कोणाच्या विरोधात बोलणं बिलकुल करायचं नाही. आता जे बेवळे लोक आहेत, दारू पितात, कुठे बोलतात, काही बोलतात, जे खराब लोक आहेत त्याचं काही ऐकायचं नाही. आपण सुज्ञ लोक आहेत, आपण आपलं व्यवस्थित बोलायचं, राहायचं मस्त. आपण दारू प्यायची नाही, काही नाही, काही नाही, मस्त शांत, कोणाच्या विरोधात बोलायचं नाही, बिलकुल शांत राहायचं. मस्त टाईट मध्ये कोट बीट बुट बिट चांगले पॉलिश बिलिश करून चांगला कंगवा बिंगवा मस्त ते शेट वेटचं जेल बिल लावून डोक्याला मस्त बिलकुल असा टाईट साहेबासारखा दिसला पाहिजे निवडणुकीत. आता ते काय रोजचे कपडे बिपडे घालून काही राहायचं नाही माणसानं. चौथी गोष्ट अशी आहे की मतदानाच्या दिवशी मस्त सकाळी वकाळी चाललं जायचं. सकाळी गर्दी नसते, पटकन जायचं, आपलं मत ज्याला द्यायचं त्याला देऊन द्यायचं. आणि मस्त बिलकुल आरामात सगळं मतदान करायचं. काही भांडणं बिळणं विरोधात कोणाच्या काही बिलकुल बोलायचं नाही. सरळ सरळ जायचं आणि सरळ सरळ आपल्या घरी यायचं. काही लोकांचं कसं आहे सांगतो तुला, काही लोकांचं असं आहे की दुपारी जाऊ ना, मग जाऊ ना संध्याकाळून, मग किंवा जाऊ ना 5 वाजले ना, 4 वाजले ना, 2 वाजले. असं करून पुरं मतदानाचा दिवस चालला जाते, पण ते काही मत घरातून म्हणजे मत काही देत नाहीत, ते घरातून काही हालत नाहीत भाऊ. असं करायचं नाही. याच्यामुळे आपल्या इकडे मतदानाची संख्या पाय किती कमी आहे टक्केवारी. अरे 49% आणि 50%, 60% हे का मतदान होय का? अरे मी म्हणतो सगळ्यांना मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. अरे तो आपल्याला हक्क दिलेला आहे. तो आपल्याला हक्क दिला आहे, तर तो आपण त्याचा वापर केलाच पाहिजे बिलकुल. आपला प्रतिनिधित्व करणारा माणूस आपण निवडून दिलाच पाहिजे. तुम्हाला जो काय वाटते तो द्या निवडून, पण जरा घरातून निघा जरा. काही लोकांची एवढे नाटकं असतात, मला हेच आहे, मला तेच आहे, मला लग्नाला जा लागते बा, मला याला शाळेतच पोरीला आणायला लागते, पोराला आणायला लागते, का माझ्या हेच आहे तेच आहे, अमकं ढमकं टमकं हे सारे कारणं सांगत बसतात. एवढे कारणं सांगायचं काम नाही. आता तू कोणता तरी एखादा निवडणूक म्हणजे निवडून देऊ राहिला व्यक्ती, आणि तो 5 वर्ष समजा राज्य करेल त्या राज्यावर, त्याला तो खुर्चीवर बसू राहिला, तर त्याला निवडासाठी त्यात तू काही गुणधर्म पाहिशील का नाही? सांग बरं, पाहिशील ना. तर मग ते गुणधर्म पायासाठी तू 1 दिवस त्या मतदानाला देऊ नाही शकत. 1 दिवस लगा 1 दिवस. हो बरोबर आहे. आता 5वा मुद्दा असा आहे की जेव्हा तू माझ्या वहिनीले म्हणजे तुझ्या बायकोला जेव्हा मतदानाला घेऊन जाशील, तेव्हा तिच्यावर कोणताही प्रेशर टाकू नको की तू याच वेळेला मत दे किंवा त्याच पक्षाला मत दे. कसा आहे, तो त्या बाईचा जन्मसिद्ध हक्क आहे. म्हणजे हा प्रत्येकाचा जन्मसिद्ध हक्क आहे की मतदान केलाच पाहिजे. त्यामुळे आता आपण एखाद्या व्यक्तीला 5 वर्ष निवडून देऊ राहिलो, तर त्यातले गुण काय, विकास त्यानं केला, हे आपण आपल्या बायकोला, आपल्या घरच्याला सगळ्याला समजून सांगायला पाहिजे की कोणा काय विकास केला. त्याच्यानुसार त्यानं त्याचा स्वतःचा हक्क आहे की तो कोणाला मत देते. आपण त्याला म्हणायचं नाही की बा मग तू काँग्रेसलाच दे, किंवा मग तू भाजपलाच दे, किंवा मग तू यालेच दे किंवा त्यालाच दे. तो ज्याला जे वाटेल तो त्याला मतदान देईल. असं आपण म्हणजे जबरदस्ती करायची नाही, असं म्हणणं आहे बा माया. हो, मला हे तर समजलं गणेश शेठ, पण मला एक सांग, या आमदाराईले पगार किती राहते बे? अबे लय पगार राहते आमदाराईले. तुले काय करायचं त्याच्या पगाराचं? ते का तुला घरी आणून देणारा खायला का काय? त्याले बम पगार राहते. तू काय त्याची काळजी करू नको. तू तुझं पाय काय आहे तर तू फक्त बरोबर ज्या व्यक्तीला पाहिजे त्या व्यक्तीला, तुला ज्याला वाटते त्याला मतदान कर. तू त्याला निवडून दे. त्याला विकास कामासाठी त्याला प्रश्न विचार की भाऊ तुनं माझ्या वार्डात कामं काऊन नाही केले. तू त्याला निवडून दिल्यावर तो तुझ्या हक्क आहे त्या माणसाला विचारायला की तुनं कामं काऊन नाही केले, का तुझा विकास काऊन नाही केला. जे काय असेल त्याला विचारायचं, तू तुझं काम कर. तुला आता सांगू ना, तो आमदाराले पगार राहायचे भाऊ 2.25 लाख रुपये. त्याचे भत्ते बित्ते पकडून त्याच्या लागते 3-3.5 लाखापर्यंत जाते. त्याला लॅपटॉप बिपटॉप कॅम्प्युटर जे काय पाहिजे ते सगळं त्याला सरकारकडून भेटते बरं का. त्याला रेल्वे प्रवास, विमान प्रवास, एसटी प्रवास बिलकुल मोफत. त्याला महिन्याला मोबाईलचं बिल राहते 5-5, 10-10 हजाराचं. त्याला गाडी बिडी घेतली जाईना नवीन, त्याला टॅक्स बी भरावे लागत आमदारले. अरे अशा लय मोठ्या सुविधा असतात. तू काही त्याची काळजी करू नको. त्याला लय काही भेटते. फक्त तुनं निवडून दिल्यावर त्या माणसाला प्रश्न विचारायचे, त्या आमदाराला प्रश्न विचारायचे. तुझं काही काम झालं नसेल, त्या वाडात काही गंदगी असेल, कचरा पडत असेल, किंवा रस्ते खराब झाले असतील, पाणी येत नसेल नळाले, तू मोर्चा घेऊन जाय, काही कर, पण त्या आमदाराच्या घराजवळ जायचं, त्याला म्हणायचं, त्याला जाब विचारायचं की भाऊ मी तुला निवडून दिलं, पण तुला आमच्यातले कामं काऊन केले नाही. असाच जर प्रत्येक भारतीय नागरिक बनला तर हे आमदार बी सगळे कामं करतील आणि देशाचा विकास होईल. हो ना, समजलं ना. पण पगार तर लस बम राहते बा त्याले, 2-2.25 लाख. अरे बापरे बाप. अरे हो, पगाराचं काही तू काळजी करू नको. लय पगार राहते त्याले भत्ते बित्ते मिळून लय सारा पगार असते त्याले. काही टेन्शन नसते त्याले. अबे ते बुडगे झालेत त्याले, पेन्शन साऱ्या योजना लागू असतात त्याले.
हो ना, मी ऐकलं ना की काही काही आमदार आले तर 1-1 लाखाच्या वर पेन्शन असते. सांगा बा किती पैसे, म्हणजे म्हणूनच हे लोक आमदार बनायच्या मागं लागतात भाऊ. किती किती जीवाचा आटापिटा करतात, पण तरी ते निवडणुकीला उभे राहतात, अपक्ष राहतात, काय काय करतात काळ्या. मी बनेल का रे गणेश शेठ आमदार? राहू का मी निवडणुकीला उभा? अबे काय गोष्ट करू आला का? सकाळून सकाळून पिऊन आला का मावल्या तू? अबे बावल्या तू, आता पैसे आहे का, हैसियत आहे का तुझी आमदार बनायची? अबे आमदार बनायसाठी पुरे पैसे पाहिजे, हैसियत पाहिजे, तेवढी वक्तृत्व म्हणजे शैली पाहिजे, बोलता आलं पाहिजे, लोकांना बरोबर समजून सांगता आलं पाहिजे, कोणाला टोपी बी घालता आली पाहिजे वेळ आली तर. ह्या सगळ्या गोष्टीचं स्किल आहे का तुझ्याजवळ? तुला काही आमदार बनायचं ते मी सांगेल तुला नंतर, कसं बनायचं, काय बनायचं, काय नाही. तू पहिले पैसा बिसा जमा कर, सगळ्या गोष्टी जमा कर, सगळी स्किल त्या अंगात जमा कर, मग पाहू आपण काय करायचं ते. ठीक आहे? सध्या काय तू ते खायली पुलाव काही पकवू नको आमदाराचा. तू जसा आहेस तसाच राह. तुझी शकल पाय पहिले आरशात, आणि मग बनजो मग आमदार काय बनायचं आहे तुला तर. बरं बरं, अशाच भोळ्या बाबड्या माणसाला सांगत जाय बा, आम्हाला अशा काही गोष्टी सांगत जाय जरा समजावून. पाय भरला का तू ना आता आम्हाला सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या. मतदानाचा हक्क तुनं म्हणजे त्याचं महत्त्व तर आम्हाला समजून सांगितलं, त्यासाठी धन्यवाद गणेश शेठ तुमचं. हो, आता मी माझ्या बायकोला बी असं म्हणणार नाही की तू याला मतदान कर किंवा त्याला मतदान कर. तिला झाले काले कोणाला मतदान करायचं मी करू दे. पण मतदान करणार, नक्की करणार, 100% मतदान. आमच्या घरातून तरी 100% मतदान होणार. ते बाकीचं काही माहीत नाही आम्हाला, पण आमच्या घरातले सगळे व्यक्ती मतदान करणार. बरोबर राहुल शेठ, आपला तो हक्क आहे, सगळ्यांना मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे. आपलं नेतृत्व करणारा एक माणूस समोर गेलाच पाहिजे. करा, मतदान करा, 100% मतदान करा. आता येणाऱ्या 20 तारखेला सगळ्यांना मतदान करा. घरी राहू नका. मतदानाच्या नावानं सुट्ट्या काढल्या असतील, एन्जॉय करायला जाऊ नका, फिरू नका. ते मतदान करायसाठी सुट्टी असते, तर कृपया सगळ्यांना मतदान करायलाच जा. समजलं? तर मंडळी हो, तुम्हाला सुद्धा आमची या व्हिडिओतून अशी विनंती आहे की सर्वांनी ज्यांचं तुमच्या घरात मतदान आहे त्यांनी सर्वांनी मतदान करायला जा. दुपारी जातो, संध्याकाळून जातो, इकडे जातो, तिकडे जातो, हे काम आहे, हे ते काम आहे, टमकन अमकन ढमकं असं काही करू नका. मुकाट्यानं मतदान करायला जा. तो आपला हक्क आहे. आपल्या संविधानानं तो आपल्याला हक्क दिला आहे. त्यामुळे तुम्ही सगळेजण मतदान करा. तुमच्या वार्डातला जो काही माणूस उभा असेल, जे काही आमदार असेल त्याला निवडून द्या. तुमच्यावर कोणाचा जबाबदारी आहे बा, तुमच्या समाजाची जबाबदारी तुमच्यावर आहे. हे असं समजून तुम्ही मतदानाला जा. कोणी तुमच्या जबरदस्ती करता कामा नये. त्याला सांगा भाऊ सरळ सरळ की भाऊ मला जे वाटते मी त्याला मतदान देईल. सगळ्या पक्षाच्या सारखंच बोला, कोणाच्या विरोधात जाऊ नका. 20 तारखेला मतदान आहे, 23 तारखेला निकाल आहे. आता तुम्ही सांगा आम्हाला कमेंट करून की कौल कोणाचा वाटते तुम्हाला, तुम्ही कमेंटमध्ये सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, जय संविधान.